मित्रांनो, बीपीएडच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण सीईटी सेलने बीपीएड सीईटीचे कॅप राऊंड सुरू केलेले आहे. त्या संदर्भात असणारे जे नोटिफिकेशन आहे ते त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती टाकलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या सिच्युएशनला बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट आहेत, काहींचे रिझल्ट्स अजून येणं बाकी आहे. तसंच कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हाच इश्यू आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे कॅपचं रजिस्ट्रेशन तुम्ही कुठे करू शकता, कधीपासून हे रजिस्ट्रेशन सुरू होतंय, जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील तर तुम्ही काय करायला हवं, या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर सीईटी सेलच्या ऑफिशियल साईटवरती जर पाहिलं तर त्यांच्या होम पेजवरती नोटिफिकेशन सेक्शनमध्ये आपण पाहू शकतो की कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर बीपीएड, एमपीएड अँड एलएलबी 3 इयर्स AY 2026-27. जर आपण ही PDF ओपन केली तर या PDF मध्ये आपल्याला दिसेल की सीईटी सेलने आजपासून कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन सुरू केलेले आहेत. तर इथे सीईटी सेलने स्पष्ट दिलेलं आहे की बीपीएड सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे जे कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन आहे ते 11 तारखेपासून सुरू करण्यात आलेलं आहे. 11 जूनपासून ते 30 जूनपर्यंत हे रजिस्ट्रेशन चालणार आहे. आणि ही जी रजिस्ट्रेशनची लिंक आहे ती दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही सीईटीच्या ऑफिशियल पोर्टलवरती जाल त्यावेळेस तुम्हाला इथे ॲडमिशन पोर्टल फॉर AY 2026-27 हा ऑप्शन दिसतोय. याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस कॅप राऊंडचं पोर्टल ओपन होईल. आता इथे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप 2026-27 दिसते आणि इथे तुम्हाला राईट साईडला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये बीपीएड सीईटी या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे बीपीएड सीईटीचं कॅपचं पोर्टल ओपन होईल. सध्या तरी इथे कॉलेज लॉग इन, SORO लॉग इन, डायरेक्टरेट लॉग इन, ARA लॉग इन हेच ऑप्शन इथे दिसत आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट लॉग इनसाठी सुद्धा एक नवीन ऑप्शन दुपारी 3 नंतर अवेलेबल होणार आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या कॅपचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट आहेत, जसे की काही विद्यार्थ्यांचे फायनल इयरचे रिझल्ट्स अजून पेंडिंग आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 30 तारखेपर्यंत आपल्याला सीईटी सेलने रजिस्ट्रेशनसाठी वेळ दिलेला आहे. त्यामुळे जरी तुमच्याकडे आत्ता तुमचं फायनल इयरचं मार्कशीट नसेल तरी 30 तारखेपर्यंत जर तुमचं मार्कशीट आलं, इव्हन तुमच्या युनिव्हर्सिटीकडनं तुमच्या मार्कशीटची सॉफ्ट कॉपी जरी मिळाली तरी तुम्ही त्या बेसिसवरती कॅप राऊंडला रजिस्टर करू शकता. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स नाही आहेत. कारण ज्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशनसाठी अप्लाय करायचं आहे अशा विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. आणि या सिच्युएशनला कॉलेजेस जे आहेत ते 15A फॉर्म देत नाही आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे ज्यावेळेस तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल त्यावेळेस तुम्हाला तिथनं 15A फॉर्म भरून तुमची कास्ट व्हॅलिडिटी करावी लागेल. तर या केसमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा सीईटीचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुमचं स्कोर कार्ड हे सबमिट करून कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करू शकता. तुम्हाला फक्त कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट जरी मिळाली, तुम्ही ॲप्लिकेशन केलं आणि त्याची जी पावती असते ती जरी ॲटलिस्ट तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही कॅप राऊंडमध्ये रजिस्टर करू शकता. त्यामुळे जर तुमच्याकडे आत्ता सध्या कास्ट व्हॅलिडिटी लगेच अवेलेबल नसेल तर पहिले कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करा. जे डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत ते सबमिट करा. ॲटलिस्ट तिथनं तुम्ही पावती घ्या आणि ती पावती जी आहे ती कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस वापरा. कारण विद्यार्थी मित्रांनो, अजून आपल्याकडे 20 दिवस आहेत. तर या 20 दिवसामध्ये तुम्ही बाकीची प्रोसिजर करून अगदी 29 तारखेपर्यंत जरी रजिस्ट्रेशन करू शकलात, कारण 30 तारखेला वेबसाईट जी आहे ती स्लो होऊ शकते, 30 तारखेला तुम्हाला ॲप्लिकेशनला प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे 29 पर्यंत मॅक्सिमम तुमच्याकडे असणारी जी रिसिप्ट आहे ती रेडी ठेवा. त्यामुळे 29 तारखेपर्यंत ॲटलिस्ट ती रिसिप्ट मिळवण्याचा प्रयत्न करा आणि कॅप राऊंडला 29ला किंवा 30ला मॅक्सिमम तुम्ही अप्लाय करून टाका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी एक्झाम जी आहे ती जनरल कॅटेगरीमधून दिली आहे, कारण त्यावेळेस त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स नव्हते. पण एक्झाम दिल्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट्स प्रोड्यूस केलेले आहेत आणि आता त्यांना त्यांची कॅटेगरी चेंज करायची आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही कॅप राऊंडला रजिस्टर करते वेळेस तुमची कॅटेगरी सुद्धा चेंज करू शकता. म्हणजे सुरुवातीला तुम्ही ओपनमधून रजिस्टर केलं असेल तर आता कॅप राऊंडला तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधून रजिस्टर करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे EWS सर्टिफिकेट्स बाबतीमध्ये आहे. जर तुमच्याकडे स्टेटचं EWS सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला EWSची बेनिफिट्स मिळवता येणार नाही आहेत. कारण सीईटी सेल सेंट्रलच्या EWS सर्टिफिकेटवरती तुम्हाला रिझर्वेशन देत नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असू द्यात, EWS सर्टिफिकेट असू द्यात, हे
स्टेट अथॉरिटीकडनं मिळालेले असायला हवेत, तर आणि तरच तुम्हाला रिझर्वेशनचे बेनिफिट्स मिळू शकतात. तसेच तुमचं जे नॉन क्रिमिनल आहे, EWS सर्टिफिकेट आहे, त्याची जी व्हॅलिडिटी आहे ती 26-27 या वर्षीसाठी असावं. 25-26चे सर्टिफिकेट्स इथे चालणार नाही. मे बी नॉन क्रिमिनल तुमचं 3 वर्षासाठी व्हॅलिड असेल तर इथे चालू शकतं. फक्त त्याची व्हॅलिडिटी ही 2027 मध्ये संपणारी असावी. त्याच वेळेस तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळवता येईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे मार्कशीट आहेत ते तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरचे सबमिट करावे लागतात. एकाही सेमिस्टरचं तुमचं मार्कशीट नसेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये स्क्रुटनीमध्ये इश्यू येऊ शकतो. त्यामुळे तुमचे सर्वच्या सर्व मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्ही पाळायच्या आहेत. हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे जर आत्ता अवेलेबल नसतील तर थोडे दिवस वाट पहा. या डॉक्युमेंटसाठी अप्लाय करा, रिसिप्ट मिळवा, मार्कशीट तुम्हाला प्रोड्यूस करावे लागतील आणि त्यानंतरच अगदी शेवटच्या फेजमध्ये 28, 29, 30 तारखेपर्यंत जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तरी तुम्ही इझिली या कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.